मिसळचं नाव घेतलं की भल्याभल्यांच्या अगदी तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही। आज आपण संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध असणारी तरीवाली मिसळ पावची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी घरगुती साहित्यात घरच्या घरी मिसळचा मसाला तयार करून मिसळ आपण तयार केलेली आहे। म्हणजे तुम्हाला मिसळ जर खायची इच्छा झाली ना, म्हणजे ढाब्यावर हॉटेलमध्ये जायची गरज नाही। अगदी घरातल्या थोड्याशा मटकीपासून कुटुंबासाठी पोटभर मिसळ तुम्ही करू शकता। चवीला तर म्हणा तर ही मिसळ इतकी अप्रतिम चवीची लागते तरीवाली, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मिसळ करण्या अगोदर मी इथे 1 कप मटकी घेतलेली आहे, पाव कप वाळलेले वाटाणे घेतलेले आहेत आणि पाव कप चणे घेतलेले आहेत, हरभरे, आणि पाव कप हिरवे मूग घेतलेले आहेत। एवढं मी घेतलेलं आहे आणि हे मी सर्व मिक्स करून रात्रभर छान भिजवून घेतलं आणि सकाळी मग त्याला मोड आणायला ठेवलं। छान मोड देखील आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही, मस्त मोड आलेले आहेत। ह्या मोड आलेल्या मटकीची आज आपण छान अशी आज मिसळ करणार आहोत। त्यासाठी मी बाउलमध्ये अगदी 1.5 कप मटकी घेतलेली आहे, जास्त घ्यायची नाही मटकी। आणि आता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मी आणि थोडीशी बाजूला ठेवून दिली। आता आपल्याला इथे कुकर घ्यायचं आहे। कुकरमध्ये आता आपल्याला हे मटकी आहे, धुवून घेतलेली मटकी, सगळं जिन्नस आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आपल्याला मटकी बुडेल इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता मी इथे 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला हे थोडीशी अगदी पाव चमचा हळद टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं मटकीला, म्हणजे मटकीमध्ये छान असं मीठ उतरलं जातं आणि भाजी पण छान लागते मटकीची। त्याच्याकरता आपल्याला कुकरचं झाकण आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायची कुकरच्या। आज आपण मिसळचा घरच्या घरी मसाला करणार आहोत। त्यासाठी 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे, 1 मोठा चमचा धने, 1 मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत आणि काही वाळलेल्या खोबऱ्याचे 5-6 तुकडे करून घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 2 वेलची, 3 लवंग आणि 4-5 मिरे घेतलेले आहेत। इथे मी सर्व खडे मसाले घेतले आहेत काढून सुकेवाले। गॅसवरती आपल्याला पॅन ठेवून आता आपल्याला सगळे धने, जिरे वगैरे काढून सर्व सुके जिन्नस आपल्याला पॅनमध्ये काढायचे आणि गॅसची आच आहे आपल्याला मंदच करून हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। 1 ते 2 मिनिट छान भाजून घ्यायचे, लालसर कलर येईपर्यंत सतत हलवत राहायचं आणि ह्याला छान भाजून घ्यायचं आहे। बघताय लालसर कलर देखील छान आलेला आहे, कलर देखील बदललेला देखील आहे। सतत हलवत राहून मी याला 1 ते 2 मिनिट छान याला भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला हे भाजलेले सर्व जिन्नस आहेत आता आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घ्यायचे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे, मग मिक्सरला वाटून घ्यायचं। आता आपल्याला आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी अर्धा पळी तेल टाकलेलं आहे किंवा अर्धा चमचा। तेल छान गरम झालं की आता आपण जे चॉप करून घेतलेला उभ्या आकारामध्ये कांदा, 2 मोठे कांदे मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला या पॅनमध्ये टाकायचे आणि आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे। कांदासुद्धा लालसर कलर येईपर्यंत, कच्चेपणा दूर होईपर्यंत ह्याला कांद्याला छान परतून घ्यायचं। मी इथे 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ग्रेव्हीसोबत हे सुद्धा परतून घ्यायचं आहे। बघू शकता लालसर कलर देखील कांद्याला छान आलेला आहे। 1 ते 2 मिनिट छान परतून घेतलेला आहे मी याला। आता तुम्ही ह्याच्यामध्ये टमॅटोसुद्धा ॲड करू शकता, तो सुद्धा ह्याच्यासोबत भाजू शकता। मी टमॅटो टाकलेला नाही आहे, अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मुठभर अशी, तीसुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत परतून घ्यायची आहे। स्वाद खूप छान होतो तो कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला परतून घेतल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता इथे आपले खडे मसाले देखील थंड झालेले आहेत पूर्ण, लक्षात असू द्या हे थंड करून घ्यायचे खडे मसाले, मग वाटून घ्यायचे। बघू शकताय मी इथे छान वाटून देखील घेतलेले आहेत खडे मसाले। वाटून घेतल्यानंतर आता आपल्याला खडे मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे। आपण जे भाजून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, अद्रक सगळं भाजून घेतलेलं ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या काढायचे किंवा तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाटू शकता, पण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून होतं वाटण। आता हे आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत। आता इथे मोठी मी कढई घेतलेली आहे स्टीलची, त्याच्यामध्ये आता आपल्याला 1
4 ते 5 चमचे तेल टाकायचे। तेल थोडंसं जास्तच वापरायचे, कारण आज आपण तरीदार मस्त अशी झणझणीत अशी मिसळ करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी आता आपल्याला छान तडतडू द्यायची आणि अर्धा चमचा जिरे टाका। जिरे ही छान फुलू द्यायचे। जिरे छान फुलले की आता आपल्याला फोडणी छान बसते। मग चिमूटभर हिंग टाकायचा। हिंग टाकल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे, मी इथे कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आपल्याला तोडून असे। आणि इथे आपण जे वाटण करून घेतलेलं होतं खडे मसाल्यांचं आणि कांद्याचं, त्यात आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे। आणि हा जो मसाला आहे आता आपल्याला एक 3 ते 4 मिनिट छान याला तेल सुटेपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं। म्हणजे मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो 2 निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। 1 ते 2 मिनिट आपल्याला कांद्याच्या ग्रेव्हीला सुद्धा छान परतून घेतलेला आहे। मी टमॅटो सुद्धा उकडून घेतले आधी सुरुवातीला टोची मारून। नंतर ह्याची छान अशी मिक्सरला प्युरी करून घेतली टमॅटोची, 2 टमॅटोची लाल बुंद अशा। आणि आता आपल्याला ही प्युरी आता आपल्याला या कढईमध्ये कांद्यासोबत परतून घ्यायचे, म्हणजे कांदा आणि प्युरी देखील छान परतली जाईल। आता इथे 1 ते 2 मिनिट छान याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। तेल देखील छान सुटले देखील आहे, बघू शकताय तुम्ही। तेल छान सुटलं की म्हणजे आपली तर्री खूप छान येते आपल्या भाजीला। त्याच्याकरता हे वाटण कांद्याचं आणि टमाटोचं हे परतून घ्यायचं आवश्यक आहे। आता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार आहोत। अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे आणि इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे। आणि मी इथे काळा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला, याची सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे काळ्या मसाल्याची, अगदी पाव चमचा टाकलेला आहे। आणि गरम मसाला आपल्याला 1 चमचा टाकायचे। आणि हे मसाले आता आपल्याला परतून घ्यायचे छान असे, आणखीन एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। तेल छान सुटलं की म्हणजे छान आपली मसाला छान परतून घेतला की तुमची मिसळ चवीला छान लागते, अजिबात कच्चा फ्लेवर त्याचा येत नाही। असं छान तेल सुटेपर्यंत 4 मिनिट परतून घेतल्यानंतर विकतची मिसळ तुम्ही खाल्ली असाल ना, खूप जास्त घट्टसर नसते, पातळ नसते, कारण तिचं मिसळ खायला छान लागते तीच मिसळ। आता ह्याच्यामध्ये पाणी आपण गरम बाजूलाच ठेवलं होतं करायला, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ग्लास पाणी गरम टाकायचे, किंवा तुम्हाला केवढी मिसळ करायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आणि पुन्हा मी मोठ्या ट्रान्सफर केलं मोठ्या कढईमध्ये, कारण मला ती जास्त प्रमाणात मिसळ करायची होती, ते म्हणजे बसत नसल्यामुळे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं। आणि बघू शकताय आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी मटकी शिजवून घेतली होती ना ती ॲड करायची, किंवा तुम्ही सुरुवातीला देखील ॲड करू शकता, पण मी सुरुवातीला पाणी टाकलं। आणि आता आपल्याला जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती टाकायची। आता इथे मी पूर्ण जी मटकी शिजवून घेतलेली ती पूर्णपणे या रस्स्यामध्ये मिसळच्या ॲड केलेली आहे। मटकीचा रस्सा संपूर्ण तयार झाल्यानंतर टेस्ट करायचं मटकीची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण मटकी शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यानुसार यामध्ये मीठ तुम्हाला घालायचं आहे। मीठ अधिक करून घ्यायचं तुम्हाला, मीठ जास्त अधिक करून, तरी इथे तरीदार छान मिसळ तयार झालेली। आपल्याला मुठभर अशी कोथिंबीर टाकायची। मोठ्या आचेवर मिसळीला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला, ती थंड झाली नाही, याला मस्त तर्री आलेली आहे। मिसळीचा रंग बघू शकता, लाल भडक रंग, तरीदार रंग देखील आलेला आहे, तर तरी आलेली आहे। दिसायला इतकं सुंदर दिसतंय, सगळ्या घरात सुगंध पसरलेला आहे, म्हणजे नुसते सुगंधानेच खावीशी वाटणार। तुमची मिसळ इथे तयार झाली आहे, चवीची मिसळ तुमची तयार झालेली आहे। हॉटेलपेक्षा मस्त अशी तर्रीवाली मिसळ खाण्यासाठी तयार झाली आहे। आता मिसळ खायचं झालं तर हॉटेलमध्ये ढाब्यावर जायची गरज नाही, अगदी घरच्या घरी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मिसळ तयार करू शकता। गरमागरम मिसळ झाल्यानंतर पटकन खायला घ्यायची, कारण गरमागरम मिसळ खाण्याची मजा काही वेगळीच आहे। सुरुवातीला मिक्स फरसाण टाकायचे बाउलमध्ये खाताना, आणि पुन्हा आपण मटकी मिसळ करून घेतलेली आहे ती टाकायची आहेत आपल्याला। आणि मिरचीचा रस्सा छान असं बघू शकता, तरी देखील आलेली आहे। आता आपल्याला मिसळ टाकल्यानंतर आपल्याला 1 चमचा दही टाकायचं आहे आणि कांदा वरून भुरभुरायचे आपल्याला, आणि मस्त आता आपल्याला लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळून खाल्ल्यामुळे तुमची मिसळ खायला एकदम मस्त लागते, मिसळ 1 नंबर लागते।
मिसळ पावाबरोबर खाऊ शकता. पाव चलत नसेल तर चपाती किंवा भाकरी देखील चालेल. तुम्ही ही खाता येईल अशी मस्त झणझणीत अशी मिसळ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. गॅरंटी आहे तुमच्यासुद्धा तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. तर ही आजची झणझणीत तर्रीवाली मिसळची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा अशाच रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.